कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हाँ बोला जीजू। हाँ हॅलो हॅलो अहो फोन का कट केला? काय अचानक रात्री एवढे फोन केला? काय प्रॉब्लेम झाला का? मास्तरीन बाई आहेत का तिकडे? मी आवाज ऐकला, जरा द्या की त्यासनी फोन। हॅलो हाँ बोला ना। नाही म्हणलं फोन दे की मास्तरीन बाईसनी। मास्तरीन बाई आहेत ना तिथं? हाँ नाही मी नंतर फोन करते तुम्हाला। नाही थांबा थांबा, काय काय झालं? काय कशासाठी फोन केलता मला जरा सांगा तरी। ऍक्च्युली तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं मला। हा काय? तुमची ऐकायची तयारी आहे? म्हणजे कसं सांगू तुम्हाला, आमच्या घरी तुमच्या विरोधात कारस्थान चालू आहे। कारस्थान? हो काय बोलायला तुम्ही? जीजू आओ, खरं तेच सांगते मी तुम्हाला। काय कसलं कारस्थान? कुठलं? काय 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 मला काय कळेना। जीजू तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही ना खूप साधे भोळे आहात आणि एवढं साधं भोळं राहून चालणार नाही हो तुम्हाला। म्हणजे कसं आहे की तुम्हाला हेच कळत नाही की आपलं कोण आणि परकं कोण। आता सगळा गोतावळा आमचाच मानून चालतोय आम्ही। आमची फॅमिली, तुमची फॅमिली, मित्रमंडळी सगळी आमचीच मानतोय आम्ही। जीजू तुम्हाला जे आपले वाटतायत ना ते तुमचे नाहीच आहेत। काय झालं? तुम्ही असं का बोलायला? मला काय खरंच काय कळलं झालं, मला जरा सांगा की नीट। आणि मगाशी मास्तरीन बाई होत्या का तुमच्या संग? हो ना, ताई मागे मागे आली होती माझ्या। म्हणजे मी ना तुम्हाला सगळं सांगायला म्हणून बाहेर आले तर ताई लगेच माझ्या मागे मागे आली। तिला बहुतेक संशय आलाय माझा। संशय कसला? हेच की या सगळ्या कारस्थानाबद्दल मी तुम्हाला सांगेन म्हणून। काय ती ना माझा फोन चेक करत होती आणि तेवढ्यात तुमचा फोन आला म्हणून मी फोन कट केला। हो ती ना माझ्यावर पाळत ठेवू नये। ओ नाही हो इराताई, तशा नाही आहेत मास्तरीन बाई। तुमचा काहीतरी गैरसमज व्हायला लागला बघा। जीजू आओ, कसं आहे की तुमचं ना ताईवरती एकदम मनापासून प्रेम आहे म्हणून तुम्ही तिची बाजू घेताय। प्रेम आहे जो म्हणताना तर मी तुम्हाला म्हणलं होतं त्यासनी फोन द्या, तुम्ही फोन द्यायला पाहिजे होतं त्यांना। जीजू पण ताईला तुमच्याशी बोलायचं नाहीये ना। अधिपती अधिपती थांबा, माझ्या माग माग येऊ नका। प्लीज आपलं बोलणं होणं गरजेचं आहे। बास करा आता, बास करा। जावा तुमच्या घराला म्हणलं ना मी, नाहीतर ह्यांच्या घराला जावा, पण आमच्या घराला येऊ नका डोसक्याला ताप। सॉरी देवा, काय आहे तुझ्या मनात? का असं करतोयस? माझं काही चुकलं मागलं असं तर मी माफी मागते तुझी, पण आता सगळं संपव आहे। मला सहन नाही होते हा ताण। आज समोरून गेले अधिपती तरी आमची भेट नाही होऊ शकली। देवा कृपा कर माझ्यावर आणि आमची भेट घडवून आण। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।